बघितले नाम, मग उकारांत नाम आपण बघितलीत काल. आता आपण बघणार आहे ऋकारांत नामानी. आता ऋकारांत नामानी मध्ये पुस्तकामध्ये आपल्याला पितृ शब्द दिलेला आहे. पितृ म्हणजे वडील, मातृ स्त्रीलिंगी दिलेले आहे, मातृ म्हणजे माता. तर पुढे आपल्याला पुस्तकामध्ये पान नंबर 23 बघा. आता हा जो प्रश्न आहे तो आपल्याला काल आपण सांगितला तोच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये जसा नामानीचा तालिकां पूरयत असा प्रश्न येतो, तसाच हा सुद्धा सर्व नामानी आणि ऋकारांत नामानी यामध्येच हा सुद्धा प्रश्न येतो. ऋकारांत नामानी मध्येच हा प्रश्न येतो. मग आपण आता बघणार ऋकारांत स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्द. पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे बघा, संबंधवाचकाने कॉलम दिले, त्यामध्ये पुल्लिंगी नामं कोणती आहेत ते दिलेलं आहे. पुल्लिंगी नामं कोणती, तर पितृ जनकः म्हणजे पिता, भ्रातृ म्हणजे भाऊ भाऊ सहोदर, देवृ पत्युः भ्राता म्हणजे पतीचा भाऊ, जामातृ कन्यायाः पती म्हणजे मुलीचा नवरा. पुढचा स्त्रीलिंगी शब्द दिलेत, मातृ म्हणजे जननी आई, दुहितृ म्हणजे मुलगी आणि यातृ म्हणजे देवुः पत्नीही म्हणजे दिराची बायको. पुढं ननांद्रुः म्हणजे पत्युः भगिनी पतीची बहीण आणि नृ म्हणजे मनुष्य या अर्थान नृ नर असं होतं. पुढं धातुतः निर्मित आणि धातूपासून निर्माण झालेले आहेत. कर्तृ म्हणजे करणारा कृ धातू, नेतृ नेणारा, हर्तृ हरण करणारा, श्रोतृ श्रु धातू, योद्धृ युध धातू योद्धृ आणि दातृ वक्तृ विधातृ अभिनेतृ आणि बोद्धृ ही सगळी आहेत ती धातूपासून निर्माण झालेली आहेत. आणखी पुढे दिले सवितृ म्हणजे सूर्य, स्वश्रू म्हणजे भगिनी, नप्तृ म्हणजे पौत्र किंवा दौहित्र म्हणजेच नातू आणि नात या अर्थानं. मग आता आपण पितृ हा शब्द आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे. पितृ या शब्दाप्रमाणे पान नंबर 23 बघायचा आहे. पितृ या शब्दाप्रमाणे आपण बघायचं आहे. भ्रातृ हा शब्द मी इथं सोडून देणार आहे. मग त्याप्रमाणे तुम्हाला नंतर मी पुढे एक सोडवायला देईन डेली टास्क मध्ये. आता आपण बघायचं भ्रातृ ऋकारांत नाम पुल्लिंगम शब्द. 'एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्ती. एकवचन भ्राता, भ्रातरौ, भ्रातरः प्रथमा, भ्रातरं, भ्रातरौ, भ्रातरः भ्रातॄन् तृतीया, भ्रात्रा भ्रातृभ्यां,
चतुर्थी भ्रातुः भ्रातृभ्यां भ्रातृभ्यः पंचमी भ्रातुः भ्रात्रोः भ्रातॄणां षष्ठी भ्रातरी भ्रात्रोः भ्रातृषु सप्तमी हे भ्रातर किंवा हे भ्रातव हे भ्रातरौ हे भ्रातरः संबोधनम. बघा आता इथं भ्रातृ शब्द मी पितृ या शब्दाप्रमाणे दिलेला आहे. भ्राता भ्रातरौ भ्रातरः प्रथमा भ्रातरं भ्रातरौ भ्रातॄन् द्वितीया भ्रात्रा भ्रातृभ्यां भ्रातृभिः तृतीया भ्रात्रे भ्रातृभ्यां भ्रातृभ्यः चतुर्थी भ्रातुः भ्रातृभ्यां भ्रातृभ्यः पंचमी भ्रातुः भ्रात्रोः भ्रातॄणां षष्ठी भ्रातरी भ्रात्रोः भ्रातृषु सप्तमी हे भ्रातरः हे भ्रातः हे भ्रातरौ हे भ्रातरः संबोधनम. आता इथं जो आहे तो न नळाचा आहे. इथं न बाणाचा होणार का तर रू आलाय रू र श न च्या आधी रू र श आणि स्वर आला तर तिथं काय होतो न नळाचा आहे तिथं न बाणाचा होतो. हा नियम इथं लागू होतो. आता पुढचा भ्रातृ शब्द आपण पुल्लिंगी. आता स्त्रीलिंगी मातृ शब्द आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. मग मातृ या शब्दाप्रमाणे आपण स्वश्रू हा शब्द घेऊयात. स्वश्रू स्त्रीलिंगी ऋकारांत नाम शब्द. स्वश्रूचा अर्थ होतो बहीण. तो शब्द बघूया आपण. स्वसा स्वसरौ स्वसरः प्रथमा स्वसरम स्वसरौ स्वश्रुः द्वितीया स्वस्रा स्वश्रुभ्यां स्वश्रुभिः तृतीया स्वस्रे स्वश्रुभ्यां स्वश्रुभ्यः चतुर्थी
स्वसुः स्वस्रोः स्वश्रूणां षष्ठी स्वसरी स्वस्रोः स्वश्रूषु सप्तमी हे स्वसर्ग किंवा स्वसः स्वसः हे स्वसरौ हे स्वसरः संबोधनम हे स्वसर बघा आता स्वश्रू ऋकारांत नाम स्त्रीलिंगी शब्द त्याचा अर्थ बहीण असा होतो स्वसा स्वसरौ स्वसरः प्रथमा स्वसरम स्वसरौ स्वश्रुः द्वितीया स्वस्रा स्वश्रुभ्यां स्वश्रुभिः तृतीया स्वस्त्रे स्वश्रुभ्यां स्वश्रुभ्यः चतुर्थी स्वसुः स्वश्रुभ्यां स्वश्रुभ्यः पंचमी स्वसुः स्वस्रोः स्वश्रूणां षष्ठी स्वसरी स्वस्रोः स्वश्रूषु सप्तमी हे स्वसर हे स्वसः हे स्वसरौ हे स्वसरः संबोधनम हे स्वसरः संबोधनम अशा प्रकारे आता आपण स्वश्रू स्त्रीलिंगी शब्द बघितला आतापर्यंत आपण ही सगळी नामं बघितली आता आपण बघणार आहे सर्वनामानी तर सर्वनामांमध्ये कोणते आहेत तर आतापर्यंत आपण शिकलो कोणते सर्वनाम आठवीला कोणते शिकलो प्रथम पुरुषवाचक यद तद परत एतद इदम आणि भवत हे आपण शिकलो इदम आता शिकणार आहे आणि भवत हा शब्द सुद्धा आता आपण शिकणार आहे पुढचा मध्यम पुरुषवचनी युष्मत शिकलो आपण त्वम युवाम युयम तो शब्द शिकलो उत्तम पुरुषवाचक अस्मत् शब्द शिकलो अहम आवाम वयम प्रथमा आणि प्रश्नार्थक किम शब्द कह कौ के प्रथमा पुल्लिंगी का के काहा स्त्रीलिंगी किम के काणी नपुंसकलिंगी हे आपण शब्द शिकलो आता आपण इदम हा शब्द आणि भवत हा शब्द शिकणार आहे यावर्षी सर्वनामांमध्ये आता आपण बघूया की इदम हा शब्द सर्वनामवाचक इदम शब्द आता आपण बघूया त्यातला मी नपुंसकलिंगी जो आहे तो लिहून देते तुम्हाला पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी जो आहे तो तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी इदम सर्वनामवाचक शब्द पान नंबर 24 वर तुम्हाला दिलेला आहे आता मी नपुंसकलिंगी तुम्हाला लिहून देते ते दोन्ही आहेत ते नंतर लिहून झाल्यानंतर सगळे वाचून दाखवते
इदम हा नपुसकलिंगी सर्वनाम वाचक शब्द. त्यातला पहिल्यांदा मी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी वाचते आणि मग नंतर फळ्यावरती जो दिलेला आहे नपुसकलिंगी शब्द तो वाचते. पुस्तकामध्ये पान नंबर 24 वरती पहा. अयम इदम सर्वनाम पुल्लिंगम. अयम इमौ इमे प्रथमा, इमम एनम इमौ एनौ, इमान एनान द्वितीया, अनेन एनेन, आभ्याम एभिः तृतीया, अस्मै आभ्याम एभ्यः चतुर्थी, अस्मात् आभ्याम एभ्यः पंचमी, अस्य अनयोः एनयोः एषु एषां षष्ठी, अस्मिन् अनयोः एनयोः एषु सप्तमी. हा झाला पुल्लिंगी. आता इदम सर्वनाम स्त्रीलिंगी शब्द वाचून दाखवते. इयौ इमे इमाः प्रथमा, इमाम एनाम इमे एने, इमाः एनाः द्वितीया, अनया एनया, आभ्याम आभिः तृतीया, अस्यै आभ्याम आभ्यः चतुर्थी, अस्याः आभ्याम आभ्यः पंचमी, अस्याः अनयोः एनयोः आसां षष्ठी, अस्याम अनयोः एनयोः आसु सप्तमी. हे झाले पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. आता मी फळ्यावर नपुसकलिंगी दिलेला आहे तो वाचते. इदम इमे इमाणी प्रथमा, इदम एनत इमे एने, इमाणी एनानि द्वितीया, अनेन एनेन आभ्याम एभिः तृतीया, अस्मै आभ्याम एभ्यः चतुर्थी, अस्मात् आभ्याम एभ्यः पंचमी, अस्य अनयोः एनयोः एषां षष्ठी, अस्मिन् अनयोः एनयोः एषु सप्तमी. आता नपुसकलिंगी हा जो शब्द आहे, पुल्लिंगी शब्द आपण बघितला आता वाचला मी, तो तृतीयापासून सप्तमी पर्यंत पुल्लिंगी प्रमाणे चालतो. तृतीयापासून सप्तमी पर्यंत पुल्लिंगी प्रमाणात चालतो. फक्त प्रथमा आणि द्वितीय जरासं वेगळं असतं. तृतीयापासून सप्तमी जसं पुल्लिंगी शब्द चालतो त्याप्रमाणेच हा सुद्धा नपुसकलिंगी चालतो. पुढचा आपण बघूया भवत. आता भवत आदरार्थकम. आदरार्थ आपण समोरच्याला भवतः, भवती, भवान या अर्थानं आपण मराठीत कसं तू म्हणतो तसं किंवा ती असं म्हणतो, त्या अर्थाने इथं संस्कृतमध्ये भवत हा शब्द आदरार्थी आपल्या वयाचा असू दे, आपला मित्र असू दे, त्यांना सुद्धा आपण भवान, मैत्रीण असू दे, भवती या अर्थानं आदरार्थ आपल्यापेक्षा मोठ्या असू देत किंवा लहान जरी असले तरी त्यांना सुद्धा भवान आणि भवती असंच म्हटलं जातं. संस्कृतमध्ये ही आदरार्थ वाचक शब्द वापरण्याचे आपल्याला परंपरा आहे किंवा रीत आहे तशी. मग आपण भवत आदरार्थक सर्वनाम त्यातला मी पुल्लिंगी शब्द लिहून देत आहे. आता मी जे सगळे शब्द लिहून देते फळ्यावर ते तुम्ही लिहायचे आहेत.
बघा आता भवान भवत सर्वनामवाचक पुल्लिंगी शब्द. भवान भवन्तौ भवन्तः प्रथमा, भवन्तं भवन्तौ भवतः द्वितीया, भवता भवद्भ्यां भवद्भिः तृतीया, भवते भवद्भ्यां भवद्भ्यः चतुर्थी, भवतः भवद्भ्यां भवद्भ्यः पंचमी, भवतः भवतोः भवतां षष्ठी, भवती भवतोः भवत्सु सप्तमी. हे भवन्तौ हे भवन्तः संबोधनम. हा आता आपण पुल्लिंगी बघितला. मी आता पुस्तकामध्ये पान नंबर 25 वरती भवत स्त्रीलिंगी शब्द आहे तो वाचून दाखवते. भवती भवत्यौ भवत्यः प्रथमा, भवतीं भवत्यौ भवतीः द्वितीया, भवत्या भवतीभ्यां भवतीभिः तृतीया, भवत्यै भवतीभ्यां भवतीभ्यः चतुर्थी, भवत्याः भवतीभ्यां भवतीभ्यः पंचमी, भवत्याः भवत्योः भवतीनां षष्ठी, भवत्यां भवत्योः भवतीषु सप्तमी. हे भवती हे भवत्यौ हे भवत्यः संबोधनम. आत्ता बघा आपण भवत आदरार्थी पुल्लिंगी आणि मी आत्ता वाचून दाखवला स्त्रीलिंगी हे शब्द बघितले. तसेच ऋकारांत शब्द बघितले. पितृ आणि मातृ या शब्दाप्रमाणे दुसरे शब्द आपण बघितले. पुस्तकामध्ये पितृ आणि मातृ शब्द दिलेले आहे. तसेच इदम सर्वनामवाचक शब्द पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी बघितले. हे सर्व शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि आता मी तुम्हाला डेली टास्क देणार आहे, तो तुम्ही आज घरी कंप्लीट करायचा आहे.
तुमचा डेली टास्क आहे. त्यामध्ये पहिलं पितृ या शब्दाप्रमाणे देवरू शब्द लिहायचा आहे आणि नंतर तालिकाम पूरयत. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येतो, तालिकाम पूरयत. प्रश्न क्रमांक 5 मध्ये येतो. तुम्हाला यासाठी 2 मार्क असतात. 6 दिलेले असतात इथं पर्याय. इथं जास्ती मी दिलेले आहेत तुमचं रिव्हिजन साठी, पण तिथं 6 रिकाम्या जागा असतात. त्यातील तुम्ही 4 बरोबर लिहायचा. मग तुम्हाला 2 मार्क, प्रत्येकी अर्धा मार्क असतो. त्याला पूर्ण 2 मार्क असतो. बघा इथं विभक्ती दिलेली आहे, कोणती आहे त्यानुसार तुम्ही कोणता शब्द आहे ते या बघून याप्रमाणे तुम्ही या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. त्याला 2 मार्क आहेत. हा तुम्ही डेली टास्क आज पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.